झळकावला होता आणि त्याच्या जोरावरच श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाने हा सामना जिंकलाय. असे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. शैलेश शेडगे, प्रकाशजी पांगम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राजन साळी आणि अर्णव राजन साळी संघ मालक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते या मॅच मध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. महत्वपूर्ण सामना. रोहन आवटे गोलंदाजीसाठी पहिलं षटक, परंतु स्ट्रायकिंग एंडला फरसा चिता महेश चेनवणकर आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय सुशांत गुरव. महेश चेनवणकर कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. डिंगडॉंग संघाकडून देखील या फलंदाजाने गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र अक्षरशः परसा चिता हे नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये छाप सोडताना पाहायला मिळालं. परंतु त्या खेळाडूच्या बाबतीत सांगायचं झालं तर या खेळाडूला दम्याचा आजार आहे. तरी देखील या वयात देखील आपल्या संघासाठी क्रिकेटच्या प्रेमापोटी आज मैदानात उतरलाय पुन्हा एकदा फरसा चिता महेश चेनवणकर. बूम 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 ब्रो. एक्सपिरियन्स मॅटर करतो मित्रांनो. ज्याप्रमाणे संघमालक शैलेश शेडगे यांनी सांगितलं, अनुभवी खेळाडू आहे महेश चेनवणकर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. महेश चेनवणकर OUT आउट. आज युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे. आज साहेबांची देखील उपस्थिती सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. परंतु आता मैदानामध्ये मयुरेश यादव मन्नू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर बॅटर आहे. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून मयुरेश यादवकडे पाहिलं जातं. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती महेश चेनवणकरची. त्यानंतर मैदानात आलाय मयुरेश यादव. हा डॉट बॉल. यावेळेला चांगला स्ट्रोक, बॉटम हँडचा चांगला वापर केला मयुरेश यादवने. बॉल मात्र गेल्या मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने मात्र संघाचं खातं उघडलंय. शतकवीर आहे मयुरेश यादव. नुकतीच करिरोड प्रीमियर लीग ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये शतक या खेळाडूने झळकावलं होतं. तो खेळाडू आता आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला मयुरेश यादव, मॅन फ्रॉम करिरोड. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलंय. चांगली फिल्डिंग. हा डॉट बॉल. कमबॅक पुन्हा एकदा केलंय या मॅच मध्ये अर्णव बेस्ट बॉईज परळ या संघाने. मागील मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार यश चव्हाणच्या नावावर राहिला. या बॉलवर देखील आता सिंगल प्राप्त करण्याचा प्रयत्न थ्रो तर केलाय, परंतु चांगलं बॅकअप सौरभने दिलंय. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 3. 3 ऑन बोर्ड. 3 धावा धाव फलकावर झालेत. सुशांत गुरव आणि मयुरेश यादवला बॅटिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. पहिल्याच बॉलवर विकेट आली महेश चेनवणकरची आणि शेवटच्या बॉलवर विकेट आली सुशांत गुरवची. दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. परंतु नवीन फलंदाज, पहिला मॅचचा हिरो, काय फलंदाजी केली होती गौरांग पारसेकरने, तोच फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. मॅन फ्रॉम खरीरोड. स्थानिक संघ आपण पाहिलं तर खापरदेव मंडळाकडून गेली कित्येक वर्ष याही खेळाडूने चांगला खेळ केलाय. तो खेळाडू आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मयांक खांदारे. नवीन गोलंदाज आहे. UI टॅलेंटेड आहे. मॅन फ्रॉम लालबाग गणेश गल्ली.
मयांकचा पहिला बॉल उडवलाय. बॉल चाललाय आता मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 2. थिरावा पर्व या स्पर्धेचं. आजूबाजूचा परिसर आपण पाहतोय. मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी आहे मित्रांनो, कारण समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर चौकार आणि षटकार थोडंसं कठीण काम आहे. परंतु या आधीच्या मॅच मध्ये यश चव्हाणने या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकलाय. यावेळेला समोर मयुरेश यादव, परंतु आणखीन एक झेल टिपण्यात यशस्वी झालाय प्रेरक सावंत. विकेट, बॅटर आउट. चांगला झेल टिपला प्रेरक सावंतने. फलंदाज मयुरेश यादव बाद झाल्यानंतर आणखीन एक लेफ्ट हँडर मैदानात आलाय. साईश फुलसुंदर युवा टॅलेंटेड फलंदाज आहे. सध्या याही खेळाडूची चर्चा होते. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत आला हा खेळाडू, आणि त्या फलंदाजाला आता संधी मिळाली आहे. परंतु जेव्हा तुम्हाला संधी मिळते स्वतःला सिद्ध करावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आता स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. साईश फुलसुंदरला बॅटमधून त्याच्या धावा येतील का ते देखील महत्वाचं असणार आहे, कारण आतापर्यंत 3 गडी माघारी परतलेत. 2 झेल टिपलेत प्रेरक सावंतने, 1 झेल टिपलाय स्वराज परबने. साईश आलाय ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, परंतु या बॉलवर सिंगल, परंतु बॉल आता निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा पंच घोषित करतात. थोडेसे फंबळ दोन्ही खेळाडू, तेच सांगतोय रोहन आवटे. सौरभ बांद्रेला थोडीशी गडबड झाली त्या ठिकाणी, आणि त्याचा फायदा मात्र आता टीम श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 संघाला मिळालाय. 2 धावा, आणि धावांचा आता आपण पाहिलं तर 7 धावा धाव फलकावर झाल्यात. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी माघारी परतलेत, परंतु कमबॅक महत्वाचा आहे. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाला. चांगला बॉल, चांगल्या ठप्प्यावर बॉल पाहायला मिळाला. मयांक खानदार आहे त्याचं नाव आहे. हा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हरचा उल्लेख जर केला तर या ओव्हरमध्ये विकेट देखील आली, आणि त्यानंतर मात्र 2 दुहेरी धावांचे फटके आणि 1 डॉट बॉल. आणखीन एक बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे लाऊड अपील फेटाळली आहे, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. हा देखील डॉट बॉल. गौरांग पारसेकर कानबंत्र देतोय फलंदाज साईश फुलसुंदरला, कारण आतापर्यंत 2 डॉट बॉल सलग 2 डॉट बॉल आलेत, आणि तेच सांगतोय गौरांग पारसेकर या फलंदाजाला. एक लेफ्ट हँडर बॅटर आहे, एक राईट हँडर बॅटर आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल, चांगला बॉल, परंतु या बॉलवर देखील आता सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 8. 3 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. षटक क्रमांक 3. रोहन आवटेचा पहिला बॉल, लेग बिफोर द विकेट, पायचीच्या स्वरूपात. फलंदाज साईश फुलसुंदर बाद.
प्ले आपण पाहतोय बरोबर आढळलाय पंचांना मधोमध. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि यस फलंदाज बाद आहे. श्रेया बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. साई फुल सुंदर माघारी परतला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय श्रेयस. 8 धावा धाव फलकावर झालेत. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी माघारी परतलेत. बॉल सोडून दिलेला हा बॉल वाईट बॉल अतिरिक्त एक्स्ट्रा आणि या धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत गोलंदाजी करत असलेल्या संघाचं वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये. महेश चेनवनकर बाद, त्यानंतर सुशांतची विकेट, मयुरेश यादव आणि त्यानंतर साहिशची विकेट आली आहे. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली आहे परंतु आता स्पष्ट नकार दिलाय. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. मुंबई, सगळ्यांची आवडती मुंबई, आय लव्ह मुंबई, घड्याच्या काट्यावर चालणारी मुंबई आणि याच मुंबईचं क्रिकेट. गौरांग पारसेकरच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. बॉल त्याने फलंदाजी केली आहे. याही मॅच मध्ये संघाला गरज आहे. 12 धावा धाव फलकावर झाल्या. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. आपटलेला बॉल होता परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव महत्वाची आहे तेच सांगतोय गौरांग श्रेयसला आणि ती धाव देखील आता कंप्लीट केली आहे. बाईची धाव पंचांचा निर्णय आलाय आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 13-13. हे मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. परळचं क्रिकेट आपण पाहतोय. शिवडी विधानसभेचं क्रिकेट आपण पाहतोय. युवा सेना चषक 2026 पर्व 13वा आपण पाहतोय. ज्यावेळेला ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग मयांकने केली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट आली आहे. फलंदाज गौरांग पारसेकर बॅक टू द पॅव्हेलियन. धावबाच्या स्वरूपात मोठा धक्का. श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. काहीच गरज नव्हती हेच सांगत होता गौरांग पारसेकर परंतु शेवटच्या क्षणाला यस हा कॉल दिला आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. थोडासा फंबल झाला होता किरण कदम परंतु थ्रो बरोबर एंडला आणि गोलंदाजाने देखील तो चांगला कलेक्ट केला आणि त्यानंतर तो जल्लोष साजरा केला जातोय. महत्वाची विकेट. गौरांग आउट. दोन 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. नवीन फलंदाज आहे सनी. पायावर बॉल जाऊन आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील, स्पष्ट नकार दिलाय आणि आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 14. 5 गडी बाद. नवीन गोलंदाज आहे. हा देखील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड सीमर गोलंदाज येताना पाहायला मिळते ऋषभ चव्हाण. 14 धावा धाव फलकावर परंतु सनी बॅटिंग साठी आलाय. सनीला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये.
यस, अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 15. पुढील सामना टीम स्ट्रायकर शिवडी आणि त्यांच्या विरुद्ध मातृछाया करिरोड. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. बॉल सोडून दिलाय, वाईड बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या इकडे पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. 5 गडी माघारी परतले. 3.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. परंतु या मॅचचा विचार केला, या डावाचा विचार केला तर अजूनही शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरक. फुल टॉस होता, तो मिस केलाय. पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग, झेल टिपलाय. सनी OUT आउट. चांगला बॉल स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. बॉल मैदानात येतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नो हा कॉल दिलाय. एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे 18 ऑन बोर्ड. कमीत कमी या मॅच मध्ये 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल टीम श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाच्या माध्यमातून, कारण 18 झाले धाव फलकावर. 6 गडी माघारी परतलेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. श्रेयस, मोठा फटका. बॉल आता नेमका कुठे चाललाय ते पाहावं लागेल. यस, बॉल गेल्या मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 2. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 5च्या सरासरीने 20 धावा धाव फलकावर. 6 गडी बाद. सुरेशजी चाचे आणि अजयजी पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे युवा सेना चषक 2026 मध्ये. चाचे साहेब, पवार साहेब, आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेरक सावंत, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पराग पवार, पहिलाच बॉल फुल टॉस होता, परंतु या बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बॉल झाडाला आदळून पुन्हा एकदा मैदानात आलाय. यस, डगआउट मधून देखील तोच आवाज येतोय. बॉल झाडाला आदळून मैदानात येतोय, त्यामुळे तुम्हाला धावा कंप्लीट करायचे आहेत प्रत्येक बॉलवर. 22 धावा धाव फलकावर झाल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडू महत्वाचे असतील या डावातील. ओ, यावेळेला नो लुक होता. बॉल चाललाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 2. पराग पवार चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये.
24 धावफलकावर झाल्या 24 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. अर्णव बेस्ट बॉईज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. या दोन संघांमध्ये पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानात रंगलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला अर्णव बेस्ट बॉईज या संघाने. आणि त्याच दोन संघांमध्ये तिसरा सामना मैदानात रंगलाय. चला नेक्स्ट मॅच. स्ट्रायकर शिवडी विरुद्ध मातृछाया करिरोड. चला दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 24 झालेत. मॅच ऑन. 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. प्रेरक सावंत, समोर समोर फटका. बॉल आता नेमका कुठे चाललाय? सरळ फिल्डरच्या हातात आणि पराग पवार ओ युटी आउट. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न पराग पवारचा तो अपुरा राहिला आणि त्या बॉलवर विकेट आली आहे. नवीन फलंदाज प्रभंजन सनस प्रभू बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे, उंची जास्त आहे, ताकद आहे या खेळाडूकडे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला आठवण होते वेस्ट इंडिजचा एक विस्फोटक फलंदाज क्रिस्टोफर हेनरी गेल. तशीच शरीरी यष्टी देखील आहे, तशीच ताकद आहे खेळाडू आहे, त्याचप्रमाणे तशीच उंची देखील पाहायला मिळते आणि तशीच कॅप देखील त्याच्या डोक्यावर आहे. यस, आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलंय राकेश प्रभूला देखील तशीच शरीरी यष्टी देखील त्याची देखील पाहायला मिळते. परंतु 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 24 झाले धावफलकावर. प्रभंजन सनससाठी पुढचा बॉल. या बॉलवर फलंदाज बाद, विकेट. संगम आलक कॅप्टन आहे. शैलेश शेडगे अप्पा बॅटिंग साठी येताना पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 24 झाले धावफलकावर. 8 गडी माघारी परतलेत. परंतु श्रेयसला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल महत्वाचे आहेत या मॅच मधील. प्रेरक सावंत शेवटचा षटक तो हाताळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटची कडा, बॅटला स्पर्श, परंतु सौरभ बांद्रेकडून चूक झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचं आहे. सिंगलच मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 25. आणि जर शैलेश यांच्या बॅटमधून षटकार आला तर 1111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार सुदेश सकपाळ यांच्याकडून दिला जाईल. 25 झाल्या धावफलकावर. 8 गडी माघारी परतलेत. परंतु शेवटचा बॉल महत्वाचा असणार आहे या मॅच मधील. फटका चांगला सजवलाय. फिल्डर आहेत ऋषभ, कोणती चूक करणार नाहीये. झेल शेवटच्या बॉलवर विकेट. 5 ओव्हरचा खेळ. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 25. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये एका बाजूला स्ट्रायकर शिवडी आहे आणि दुसऱ्या बाजूला मातृछाया संघ करिरोड. चला दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठावर या.
सूर्या नायडू इन ऍक्शन आहे आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर दर्शन पाळावे बाबू. एका बाजूला मातृछाया संघ खरी रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर शिवडी. टॉस केला जातोय. अजय पवार आणि चाचा या दोघांच्याही शुभ हस्ते, चाचे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सूर्या एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शन एका बाजूला आहे. दोघांनाही या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना 5 ओव्हरचा असणार आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. टेलिसी कॉल. यस, हेड आलाय. टॉस जिंकलाय. दर्शन, काय सांगशील, कसं वाटतंय? 13वा पर्व आहे. एक नवीन संकल्पना आणली गेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये बॉल आपण पाहतोय. सिल्वोचा बॉल आहे, सिल्वो सुपर. पिंक बॉल आणि पिंक बॉलने ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. काय सांगशील, निर्णय काय असणार आहे? प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू आणि पहिलाच एक्सपिरियन्स आहे पिंक बॉल खेळण्यानी. आता बघू पुढे काय होतंय. आणि तुझ्या संघाविषयी काय सांगशील? संघ तर खूप चांगला आहे, पण आता आम्ही बघू ग्राउंडवर काय करतायत. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सूर्या, काय सांगशील? नुकतीच आपण पाहिलं तर स्पर्धा पाहायला मिळाली ती म्हणजे महालक्ष्मी प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये तू चांगला खेळ केला. त्यानंतर विशेष बाब म्हणजे जी खेळपट्टी पाहायला मिळते, सूर्या नायडू आणि अजय नायडू दोन्ही भावंडी आणि त्याचप्रमाणे संपूर्ण तुमची टीम ती खेळपट्टी बनवण्यामागे तुमचं विशेष सहकार्य लाभलंय. काय सांगशील, कसं वाटतंय स्पर्धेविषयी काय सांगशील? आणि समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय. टूर्नामेंट तो हर साल अच्छा ही होता है इधर पे. पहली टाइम मेरे को लग रहा है 1 लाख का टूर्नामेंट हो रहा है मैदान में, तो वो हिसाब से टीम भी अच्छा है हमारा और ऑपोजिट भी अच्छा है, तो खेलने ज़रा मज़ा आएगा, एंटरटेन करेंगे सब लोग को. आणि मुकेश कोहली यांचं आयोजन, त्या आयोजनाविषयी काय सांगशील? मुकेश कोहली के ऑर्गेनाइजिंग के बारे में जितना बोलो उतना कम है, क्योंकि हर साल तो मैं खेलता ही हूँ. 4-5 साल से तो खेलते हुए आ रहा हूँ टूर्नामेंट. अच्छा तो लगता है टूर्नामेंट खेलने में. बस गए साल ज़रा एक बारिश के चक्कर में रब्बर हुआ मैच, नहीं तो हल्का बॉल उसका हर टूर्नामेंट रहता ही है. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर पुढील सामन्याचा म्हणजे सेकंड हाफ मधील पहिल्या सामन्याचा टॉस झालेला आहे. एका बाजूला मातृछाया संघ करी रोड आहे, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर शिवडी. टॉस जिंकला टीम मातृछाया संघ करी रोड या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा आवाजामध्ये होईल बदल. तुम्ही आवाज ऐकाल रोशन पाताडे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. 26 धावांचं पाठलाग माफक असं लक्ष आहे. पहिल्या 2 मॅच व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 37, दुसऱ्या मॅचमध्ये 35 आणि तिसऱ्या सामन्यादरम्यान अवघ्या 25 धावा बनलेल्या आहेत आणि 26 धावांचं माफक असं लक्ष मात्र समोर ठेवलं गेलंय. आज डीजे पंकज यांच्या माध्यमातून मात्र सुमधुर संगीत आपण मधल्या वेळेत ऐकलात आणि त्याचबरोबर एक सुमधुर आवाज ऐकताय आपल्या शेवडी विधानसभेतील करिरोड परिसरातील माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. गुणलेखक म्हणून अनिलजी सरपरे आणि त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्सवरती या संपूर्ण स्पर्धेचं दैदिप्यमान देखणं, दिमागदार आणि नेत्रदीपक नयनरम्य आयोजन आपण बघत आहात. पहिल्या इनिंगचं पृथक्करण आपण ऐकलात अभिषेकच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने मात्र आता या दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना जशाच तसं उत्तर मात्र द्यावं लागणार आहे श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 चिंचपोकळी या संघाला. आणि मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत झाडाखाली, इकडे आपल्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक आहेत, जर आपण थोडंसं मागे सरकून घ्या तिकडून. आमचे कोणी प्रतिनिधी तिकडे असतील, कार्यकर्ते जर कोणी असतील तर जरा तिकडनं प्रेक्षकांना बाजूला घ्या. धन्यवाद. वळूया मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. मॅचच्या उत्तर अर्धाकडे ज्या ठिकाणी मात्र मध्यानामध्ये पुढील मॅचचा टॉस झालाय, पण खऱ्या अर्थाने मात्र या मॅचचा रिझल्ट काय आहे आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश दाखल करणारा संघ कोणता असणार आहे? प्रभंजन सणसच्या हातामध्ये पहिलं षटक आणि किरण कदम मात्र यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंड बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. पहिल्या चेंडूवरती किरण कदम बाद. आणि प्रभंजनसाठी सुद्धा पारितोषिक येणार होतं, म्हणजे नुकतीच आम्ही घोषणा करणारच होतो, त्यापूर्वीच मात्र प्रभंजनने विकेट पटकावली. बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या चेंडूवरती जर आणखीन एखादी विकेट पटकावली तर 201 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे, किंबहुना षटकार जर फलंदाजाने ठोकला तर 501 रुपयांचं 201 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी काका इथे आलेले आहेत आणि त्यांना या दोन्ही संघांचा खेळ आवडलाय.
खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेटच्या पटलावरती एक धाव किती महत्वाची आहे. तर आपण नेहमी म्हणतो की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला आणि किंबहुना सकाळी कामाला जाताना ट्रेन सुटल्यानंतर त्या एखाद्या सेकंदाला किती महत्व आहे ना हे आपल्या सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. आणि पहिल्याच मॅचला आपल्याला कळलेलं आहे की ते एका मॅचचं महत्व काय आहे. कंपल्सरी चेसचा नियम असतो ज्या वेळेला, त्यावेळेला मात्र ते एका धावेचं महत्व कळतं. यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय प्रभंजन सनसच्या गोलंदाजीतून. सध्या कोकणात चालू आहे आंबा आणि फणस आणि परळमध्ये चालू आहे प्रभंजन सनस. ओहो, यॉर्कर लेन बॉल पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि पंचांचा निर्णय इंटरेस्टेड नाही आहेत, नॉट इंटरेस्टेड असा मात्र पंचांचा निर्णय आलेला आहे. नॉट आउट, फलंदाज सुरक्षित असतील. रिव्ह्यू मात्र कोणताही नाहीये. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मात्र टीमला मिळणार नाहीये, हे आपण लक्षात घ्या. अनिलजी सरफरे सुद्धा गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गुणलेखन करतायत. किंबहुना संघ मालक म्हणून सुद्धा गेली कित्येक वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यातली व्यतीत केलेली आहेत या टेनिस क्रिकेटसाठी. संघाचं व्यवस्थापन सांभाळलंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर साई स्पोर्ट्ससाठी मात्र गेली कित्येक वर्ष त्या टीमचे मॅनेजर म्हणून ते आपण त्यांना बघत आलेलो आहोत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीसाठी प्रभंजन आणि यावेळेला इनसाइड आउटचा फटका सौरभ बांद्रेच्या बॅटमधून. नशिबाने मगाशी साथ दिली नव्हती, पण यावेळेला मात्र क्लास दाखवायचा आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असा काहीसा खेळ राहिलाय सौरभ बांद्रेचा. क्लास आहे, दर्जा आहे आणि दर्जेदार असा फलंदाज आहे. दर्जेदार अशी फटकेबाजी मात्र नेहमीच बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचं पहिलं पर्व काळा चौकीच्या मैदानावरती मात्र हा खेळाडू गाजला आणि तिथून मात्र नावारूपायला आला. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेचलाय फटका. 2 धावा नक्कीच मिळतील या फटक्यासोबत. कलात्मकता, रचनात्मकता या मैदानावरती खूप महत्वाची राहील. टेक्निक, तंत्रशुद्ध फलंदाजी या मैदानावरती तुम्हाला करावी लागेल. मुंबईचं क्रिकेट हे नेहमीच मात्र आपण नेहमी म्हणतो की सध्या मुंबईचं क्रिकेट थोडंसं लोप पावत चाललेलं आहे. त्या दिवशी सन्माननीय दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट, खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदभाई सावंत यांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे एक मोठा दांडका अनुभव आहे. अरविंदभाई सावंत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. परांजपे साहेबांची आठवण त्यांनी काढली. लॉफ्ट क्यों मारता है, लॉफ्ट क्यों मारता है, उठा की क्यों मारता है, उठा की क्यों मारता है, असं बऱ्याचदा मात्र वसु परांजपे साहेबांनी त्यावेळेला मात्र उद्गारलं होतं. आणि तेच मात्र क्षण जे आहे ते साहेबांनी मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या डोळ्यासमोर उभे केले. तसंच काहीसा खेळ आहे, पण या मैदानावरती जर तुम्ही बॉलला लॉफ्ट नाही केलं ना तर तुम्हाला धावा मिळणार नाही. जमीन लगत जर बॉल खेळला तर जास्तीत जास्त एखादी धाव तुम्हाला मिळेल. दुसरी धाव घेताना मात्र थोडासा विचार करावा लागेल. सध्याचा खेळ जर आपण पाहिलं तर 26 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, अवघ्या 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 21 धावांची गरज आहे. महेश चेंदवनकर आणि समोर मात्र बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर एका बाजूला विकेट नंतर सौरभ बांद्रे आणि स्वराज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. किरण कदम मात्र यावेळेला स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपल्याला पाहायला मिळाला. परळचं हे ऐतिहासिक असं कामगार मैदान, कामगारांची वस्ती, गिरणगाव, ही शिवडी विधानसभा, अगदी भगवमय वातावरण आपण पाहू शकाल आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय, पण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तुम्ही असं गृहीत धरू शकत नाही की या 2 धावा मला मिळतीलच.
चांगला निर्णय, मात्र दोन फलंदाजांमधलं अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन, ताळमेळ, बॉन्डिंग, अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. येस, नो आणि वेट हे 3 शब्द मात्र या मैदानावरती खूप महत्वाचे राहतील. आणि मला वाटतं हे मिड विकेटचं जे झाड आहे ना, ते कुठेतरी एखाद्या संघासाठी मात्र नशीबवान आहे. तर लक फॅक्टर या मैदानावरती खूप महत्वाचं आहे. तुम्हाला मैदानामध्ये येताना मात्र सोबत खिशामध्ये लक घेऊन यावं लागेल. यावेळेला बॅटची बाहेरची काढा, पण स्लिपला मात्र क्षेत्ररक्षकाकडून हा झेल निसटलाय. थ्रो केला जातोय. बॅकअपला मात्र फिल्डर आहेत. एका धावेवर समाधान मानावं लागेल. हा मोठा या निर्णय होऊ शकला असता. खऱ्या अर्थाने मात्र हा जर झेल टिपला गेला असता तर नक्कीच त्या महेशच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना, ते स्मित हास्य सांगतंय की कुठेतरी या महत्व विकेटचं त्यांना सुद्धा ठाऊक होतं. हा झेल निसटल्यानंतर सुद्धा मनामध्ये खंत आहे, पण चेहऱ्यावरती मात्र एक स्मित हास्य आहे की हा झेल का नाही टिपला गेला, हा झेल का नाही पकडला गेला. स्वराज पुन्हा एकदा मात्र ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. आणखीन एक संधी उभी राहिली आहे आणि यावेळेला मात्र नो मिस्टेक. स्वराज गॉन. विकेटचं पतन, खेळाडू बाद. यस चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मगाशा मॅचचा मात्र प्लेअर ऑफ द मॅच राहिला. अगदी 12 बॉल 13चा जो सामना होता तो मात्र 1 ओव्हर राखून 6 चेंडू राखून मात्र आपल्या संघाला तो मिळवून दिलेला विजय आणि त्यानंतर मात्र सामनावीराचं पारितोषिक. आज आमचे शिवडीवरून सुद्धा काही प्रेक्षक इथे आलेले आहेत. प्रतीकजी बने साहेब त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मी आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने उपस्थित राहण्याची विनंती करणार आहे. श्रीवा इव्हेंट्सचे आमचे पदाधिकारी ज्ञानेश्वर घाडीगावकर, सिद्धेजी माने, नीरजजी यादव, युवराजजी सिंग, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मुन्ना पण आहे. आमचे मित्र अभिषेक पाटील म्हणजे एखाद्या हिरोला लाजवेल अशी पर्सनॅलिटी आहे. फुल टॉस बॉल होता, फ्लाइटेड होता आणि फ्लाइटेड डिलिव्हरीला मात्र स्लोअर वन असताना फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न मात्र यशच्या माध्यमातून केला जातोय. बॉल मात्र बॅटची आतली कडा घेतोय. काही घडू शकतं या मॅच मध्ये. मग अशी सांगितलं की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि संघाचं नेतृत्व कोण करताय तर महेश चेंदवनकर आणि त्यांच्या पाठीशी कोण आहे तर शैलेशजी शिडगे उर्फ आप्पा. आपण मागील काही महिन्यांमध्ये एकच गाणं ऐकत होतो, आप्पांचा विषय लय हार्ड आहे. पुन्हा एकदा मात्र फॉलिंग स्वीप, चांगला पिकअप पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू 2 धावांच्या दिशेने. खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर त्या गाड्यांमधले आप्पा आणि आपल्या शिवडी विधानसभेमध्ये 2 आप्पा खूप फेमस आहेत. खऱ्या अर्थाने मात्र शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग आप्पा भोसले आणि त्यानंतर मात्र शैलेशजी शिडगे उर्फ आप्पा, हे 2 आप्पा या क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचे राहिलेत आपल्या शिवडी विधानसभेसाठी. कारण आपण जर पाहिलं तर काळा चौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानावरती ज्याही वेळेला स्पर्धा पार पडते, कोणत्याही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन असू द्या, स्थानिक शाखा प्रमुख सन्माननीय जयसिंग आप्पा भोसले साहेबांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आमचे लाडके मित्र सन्माननीय शैलीजी शिडगे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 आणि यावेळेला मात्र आता धाव घेण्याची कोणतीही संधी नाहीये. बॅटची आतली कडा, स्वतः मात्र गोलंदाज महेश चेंदवनकर बॉलवर धावून गेलाय. निर्धाव चेंडूनं मात्र षटकाची सांगता होते. 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर दोन्ही ओव्हरमध्ये 5 धावा आणि 1-1 विकेट आली आहे. सारखाच काहीचा खेळ आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती 16 धावांची. चिक तर विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातील. माननीय श्री अजय पवार साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावर प्रथमतः केला जाईल. विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मानाचा सुगंधाचा आणि
प्रतीक पुष्पगुच्छ म्हणून अजय पवार साहेबांचा विशेष सन्मान आणि त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख चाचे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज आमच्या विनंतीस मान देऊन आज सर्वच मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत आहेत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. युवासेना चषक 2026 पर्व 13व्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद अजय पवार साहेब आणि सन्माननीय सूर्यजी चाचे साहेब, आपलं मनपूर्वक आभारी असणार आहे. सालाबाद प्रमाणे आपण आजही या स्पर्धेला सदीच्या भेटी देण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक 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 आभार. प्रपंचन सणसच्या हातामध्ये मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक सोपवलं जाते. दुपारच्या सत्रामध्ये मात्र चालू असलेला आजच्या रजनीतला त्या दुपारच्या सत्रातला खऱ्या अर्थाने मात्र आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विनर वर्सेस विनर, बेस्ट वर्सेस बेस्ट, विजेता विरुद्ध विजेता असा हा सामना आहे. यश चव्हाण स्ट्राईकवर, प्रभंजन सनसचा पुढचा बॉल, पहिला चेंडू. यावेळेला मात्र यॉर्कर लेंथ बॉल होता, बॅटची आउटसाइड एज अँड स्ट्रेट इन टू दी बास्केट. स्लिप क्षेत्रामध्ये एक सहज सोपा सुरेख असा झेल, फ्री होम डिलिव्हरी म्हणावं लागेल आणि यश चव्हाण बाद. नवीन फलंदाज कोण येईल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये? 26 धावांचं माफक असं लक्ष आहे. पण मगाशी सुद्धा आपण म्हटलं आणि वारंवार आपण क्रिकेटच्या पटलावरती म्हणत असतो की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. ऋषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये, एक चव्हाण गेला, एक चव्हाण आलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा मात्र प्रयत्न होता, बॅटची आउटसाइड एज घेतली, स्लिप मध्ये मात्र एक सोपा झेल आणि यश चव्हाण तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला जागा घेण्यासाठी मात्र ऋषभ चव्हाण त्यांचेच थोरले बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि जोडीला मात्र सौरभ बांद्रे. वेस्ट इंडिजच्या टीम मध्ये रसल आंद्रे आणि बेस्ट बॉयच्या टीम मध्ये अर्णवसाठी मात्र सौरभ बांद्रे महत्वाचे फलंदाज आहेत. महेश चेंदवनकर यावेळेला मात्र गाईड करतोय गोलंदाज प्रभंजनला. पहिला चेंडू, विकेट मिळवली, दुसरा चेंडू मात्र ऑन साइडला खेचलाय आणि इथे मात्र 2 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून येणार आहे. पंच हानी पटेल सर आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये ते सतीजी कुरूप सर यांना. तिसरे पंच म्हणून आपण जर पाहिलं तर मिस्त्री सर आहेत. नक्कीच अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका आहे. 2 धावांच्या निर्णयानंतर मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिलं तर स्कोरकार्ड वरती धावांचा आकडा मात्र बदलतोय. स्कोरकार्ड वरती टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, आउटसाइड दी ऑफस्टम्प, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू मात्र हाताळला जातोय. अतिरिक्त धावेची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. 13 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. थोडा है थोडे की जरूरत है. 13 झाल्यात, 13ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं की थोडा है थोडे की जरूरत है आणि 13वं पर्व पण आहे आणि 13 जून हा साहेबांचा खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर 13 जून हा साहेबांचा वाढदिवस राहिलाय. येणारा हा जून महिना आणि त्यापूर्वी मात्र पावसाळ्याचा हंगामाला सुरुवात व्हायपूर्वी आपण जर पाहिलं तर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आयोजित केली जाणार ही स्पर्धा पर्व 13वे आणि 13 जून श्रीवा इव्हेंटचे सर्वेसर्वा शिवाजीभाऊ दरेकर यांना मी विनंती करेन की कृपया करून आपण व्यासपीठावरती यायचंय. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये यावेळेला आणखीन एक डॉट बॉल, ऋषभ चव्हाणला मात्र बीट केलं जात आहे. विकेट 2-2 डॉट असं मात्र या 4 बॉलचं विश्लेषण, या 4 बॉलचं मात्र पुनरावलोकन आपण बघू शकता मेगा स्क्रीनवरती प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते. ऍक्शन रिप्ले आणि यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, हवा यात्रेवरती बॉल मैदानाच्या आत आलाय. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. ऋषभ चव्हाणे मात्र चांगलं लक्ष ठेवलं होतं बॉलवरती.
ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर या चेंडूचं मात्र पुनरावलोकन आपण पाहत आहात प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. मराठी भाषेत समालोचन करण्याची संधी आम्हाला गेली कित्येक वर्ष देत आलेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. आणि मैदानाच्या दिशेने मात्र शुभागमन होते श्रीवा इव्हेंटचे सर्वेसर्वा शिवसेना शाखा क्रमांक 206 चे उपशाखा प्रमुख सन्माननीय शिवाजीभाऊ दरेकर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण कृपया करून व्यासपीठावरती यायचंय. आज मैदानाची संपूर्ण जी सजावट आपण पाहताय आणि खऱ्या अर्थाने मात्र आपण जो खेळाडू कक्ष बघताय किंबहुना आमचं जे कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपण श्रीवा इव्हेंट्सचे बॅनर बघू शकाल. एक युवा मराठी उद्योजक म्हणून आज पुढे येत आहेत. यावेळेला मात्र चांगली फिरकी बघायला मिळते परंतु यष्टी रक्षणात थोडीशी चूक केली जाते. डॉट बॉलने मात्र सांगता होईल ओव्हर नंबर 3 ची आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला असताना याही षटकात 6 धावा आल्या. 3 ओव्हरची समाप्ती धावफलकावरती मात्र 16 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडूत 10 धावांची आवश्यकता आहे. अतिशय अटीतटीचा सामना म्हणजे बघा 26 धावा सुद्धा या मैदानावरती किती कठीण आहेत हे दाखवून देणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. तसेच आमचे लाडके मित्र सध्या इंस्टाग्राम हँडलवरती सिनेमॅटिक हरजी इंगळे महालक्ष्मी प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेचं इंस्टाग्राम हँडल मात्र ज्यांनी सांभाळलं, जे इंस्टाग्राम हँडल आहे जे ज्यांनी हँडल केलं ते आमचे लाडके मित्र सिनेमॅटिक त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्कवरती मात्र मला वाटतं पराग पवार या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर अर्णव बेस्ट बॉयज आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 चिंचपोकळी. आता ही 10 धावांची पोकळी जी आहे ती भरून काढायची आहे बेस्ट बॉयजला चिंचपोकळीच्या विरोधामध्ये. अतिशय जबरदस्त असं क्रिकेट आपण अनुभवतो या मैदानावरती. बारा बॉल आणि 10 धावा. पराग पवार गोलंदाजी मार्कवरती, ऋषभ चव्हाण स्ट्राईक वरती. बघूया काय घडणार आहे पुढच्या चेंडूवरती. 12 चेंडू आणि 10 धावा. सामन्यामध्ये मात्र एक चांगली चुरस पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा आणि यावेळेला मात्र वेगवान बॉल. महाराष्ट्राचा आदित्योदय. मागे जो बॅनर आपण बघताय साहेब शतायु शिवा. खऱ्या अर्थाने मात्र महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण आणि राज्य शिष्टाचार माजी मंत्री, शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, वर्ली विधानसभेचे दमदार आमदार, युवकांचे प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवा सेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा युवा सेना चषक. 13 जून 13व पर्व. चोरट्या धाबेचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इथे मात्र होईल विकेटचं पतन. सौरभ बांद्रेला मात्र स्ट्राईक हवी होती आणि इथे मात्र विकेट आपला सॅक्रिफाईस केलाय. ऋषभ चव्हाण माघारी परततोय. 4 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेले आपण पाहतोय. ते बेस्ट बॉयज अर्णव या संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. ती 16 या धावसंख्येवरती. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी असताना मात्र 10 धावांची आवश्यकता सुद्धा आहे. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पराग पवार आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिले दोन्ही चेंडू मात्र निर्धावरित्या हाताळलेत. ऋषभ आउट होऊन माघारी परतलाय. रोहन त्याची जागा घेतोय आणि सन्माननीय साळीसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
ओ यावेळेला बॅटची बाहेरची गडा घेतली होती, मात्र या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय बघूया. अपील तर करतायत व्हाईट बॉल साठी. स्निकचा आवाज हलकासा जरूर आलेला, त्या ठिकाणी मात्र पंचांचं सुद्धा बारीक लक्ष आहे, म्हणजे नजर आहे. नजरेसोबत कान हे तितकेच शातीर आहेत, तितकेच चाणाक्ष आहेत. अगदी बारीक लक्ष ठेवलंय पंचांनी सुद्धा. खऱ्या अर्थाने मात्र 2 प्रोलिंग स्पोर्ट्सचे कॅमेरे आणि पंचांचे 6 डोळे असे एकूण जवळपास 8 कॅमेरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू आहे. यावेळेला मात्र एक्स्ट्रा रन घेण्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असो, लेग बाईज असो, व्हाईट बॉल असो, नो बॉल असो, एकेरी असो, दुहेरी असो, तिहेरी असो, चौकार असो किंवा षटकार असो, धावा येणं महत्वाचं आहे. कारण सध्याची घडी आपण जर पाहिलं तर सध्या मॅचची स्थिती आपण जर पाहिलं तर प्रत्येक धाव महत्वाची मानावी लागेल. या दोन्ही संघांना एक एक धाव वाचवायची एका बाजूला आहे, तर एका बाजूला बनवायची आहे. बचेगा या बनेगा हा खूप मोठा प्रश्न आहे या मॅचला लक्षात घेता. रोखल्या जातील की ठोकल्या जातील. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आमचे ज्येष्ठ गुणलेखक अनिलजी सरफरे ही तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना 8 चेंडू आणि 9 धावा. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल अशा अपेक्षा आहेत. आमचे सिनेमॅटिक हर्ष त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. श्रीवा इव्हेंटचे सर्वे सर्व शिवाजी भाऊ दरेकर त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं या पर्वासाठी. यावेळेला मात्र लाऊड अपील आणि कॉट बिहाइंडचा अपील पंचाने उचलून धरलाय आणि फलंदाजाने सुद्धा तो हसत हसत कबूल केलाय. एक चांगली खेळाडू वृत्ती मात्र खूप महत्वाची आहे. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे आणि आज खेळाडू वृत्ती दाखवली आहे. क्रिकेटमधली ही सभ्यता मात्र खूप महत्वाची आहे, ती राखून ठेवावी लागेल. चांगली गोलंदाजी करतोय पराग पवार. गोलंदाजीच्या बाबतीत आपण जर चर्चा करायची झाली तर अनेक गोलंदाज आपण पाहिले, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट पटकावणारा गोलंदाज ठरला श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन. खऱ्या अर्थाने मात्र एक अप्रतिम असा फिरकीपटू म्हणून आपण मुथय्या मुरलीधरन यांचं नाव घेतो. 800 विकेट्स कसोटी सामन्यांमध्ये मात्र त्यांच्या नावावरती लिहिले गेले. अनेक रेकॉर्ड्स आहेत क्रिकेटच्या पटलावरचे, त्याची सुद्धा आपण काही बाबतीत चर्चा करू. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सर्वात मोठ्या धावांचा आकडा ब्रायन चार्ल्स लारा 400 धावांचा विक्रम अजूनही कोणी मोडकळीस आणू शकलेला नाहीये. दरम्यान या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर चांगला सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बॉल डायरेक्ट हिटच्या दिशेने जात होता, पण पंच मात्र त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत या निर्णयासाठी. मात्र आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडू एकत्र आले आहेत, अपील करतायत पंचांकडे. लाऊड अपील आहे. सहा चेंडू आणि 8 धावा. काय मॅच रंगली आहे. अवघ्या 26 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या 26 धावांच्या पाठलागामध्ये सुद्धा एक उत्कंठावर्धक मॅच आपल्याला सर्वांनाच अनुभवायला मिळते. खऱ्या अर्थाने मात्र दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. एकतर सर्वप्रथम बॉलिंग करत असताना मात्र अर्णव बेस्ट बॉयज या संघाने समोरच्या संघाला अवघ्या 25 धावांमध्ये रोखलं, पण त्याही पलीकडे आपण जर विचार करायचा झाला तर दुसऱ्या बाजूने श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 चिंचपोकळी या संघाने सुद्धा घातक गोलंदाजी केली आहे, तिखट गोलंदाजी केली आहे, भेदक मारा केलाय, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केली आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पराग पवारने अवघ्या 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. काय गोलंदाजी म्हणायची, करावं तितकं कौतुक कमी आहे. वाखाणण्याजोगी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली पराग पवार याची. कौतुकास्पद, स्पीचलेस करून सोडलंय. पण शेवटचं षटक मात्र खूप महत्वाचं आहे. पार्थ बुचके जर ही मॅच जिंकवून दिली तर मग 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्व भगवानजी सावंत यांच्या माध्यमातून आणि दिलीपभाई गवस यांच्या माध्यमातून. पार्थ बुचके एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून पाहिला गेलाय
आणि त्याच्यासाठी मात्र पारितोषिकाची घोषणा केली जाते. जर त्याने 6 बॉल 8 धावा डिफेंड केल्या तर 6 बॉल 8 धावा डिफेंड केल्यानंतर मात्र स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्या वतीने मात्र त्यांना 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर सुदेश सकपाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही घडू शकतं या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल केला जरूर जातोय. फिल्डरला मात्र इकडचं तिकडे केलं जाते. शैलेश शेडगे मात्र या ठिकाणी या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर स्वीपर कव्हरला दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात. डीप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि पार्थ बुचकेचा पहिला बॉल सुदेशसाठी. आकुट टप्प्याचा चेंडू या वेळेला मात्र गार्डनची सैर करण्यासाठी मात्र पाठवून दिलाय. चला बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती मात्र एकच धाव मिळणार आहे. 5 चेंडू आणि आता मात्र 7 धावांचं या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अशाच काहीशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे असं मात्र कर्णधाराने नक्कीच कानात सांगितलं होतं. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला मात्र लॉंग ऑनवर फिल्डर आहेत. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन पराग पवारच्या माध्यमातून. एकच धाव खर्च केली जाते. 2 बॉल 2 धावा आलेत. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. 3 दुहेरी धावांचे फटके या 4 बॉलवरती खेळायचे आहेत. किंबहुना एक चौकार तरी ठोकायचा आहे नाहीतर मग एक षटकार तरी ठोकायचा आहे. असा काहीसा खेळ आहे. सौरभ बांद्रेमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, कला आहे, दर्जा आहे. बघूया काय करतोय सौरभ आपल्या टीमच्या विजयासाठी. 4 चेंडू आणि 6 धावा असं मात्र मॅचचं समीकरण. संघमालक शैलेजी शेडगे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. फेरफटका लगावत आहेत मैदानामध्ये. फिल्डिंग मध्ये मात्र वारंवार बदल मात्र या ठिकाणी केला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला मात्र हा दुहेरी धावेचा फटका असेल का? परंतु बघा पुन्हा एकदा मात्र नशीब नशीब आणि नशीबच काम करेल या मैदानावरती. एकच धाव. कोणता संघ खाऊन जाईल भाव? खेळाडूंचा बदलला आविर्भाव. सध्या मैदानाच्या आतमध्ये मात्र 3 बॉल आणि 5 धावा अशी मात्र ही स्थिती आपण पाहताय या मॅचची. सामना होता कुठे, सामना आला कुठे. असं वाटलं होतं की पहिल्या 3-4 ओव्हरच्या आतच सामना पूर्ण होईल, परंतु वेळेचं बंधन आहे. प्रत्येक बॉल नंतर मात्र डिस्कशन नकोय. वेळेचं भान राखा. 3 चेंडू आणि 5 धावा सुदेश आनंद सकपाळ स्ट्राईक वरती मात्र येताना बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला मात्र सौरभ बांद्रे. सुदेश मध्ये सुद्धा ताकद आहे. आज दमखम दाखवावा लागेल सुदेशला. पार्थ बुचके या गोलंदाजाने मात्र जर मॅच जिंकवून दिली आपल्या टीमला तर दिलीपभाई गवस आणि भगवानजी सावंत यांच्याकडून मात्र 1000चं पारितोषिक त्यांना सुद्धा आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. खूप चांगला बदल आली ते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणतं कनेक्शन नाहीये. रनआउटची संधी आणि सुदेश सकपाळ बाद. आता 2 बॉल आणि 5 धावाची या मॅचची परिस्थिती आहे. सौरभ बांद्रेकडे मात्र स्ट्राईक जरूर आहे, पण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आता कंपल्सरी मात्र एक चौकार तरी ठोकायचा आहे, नाहीतर मग एक षटकार तरी ठोकायचा आहे. नवीन फलंदाज जातात मैदानाच्या आतमध्ये. मयांक खांदारे. सुदेशची जागा घेण्यासाठी मात्र मयांक आलाय. आता वेस्ट इंडिजचा रसल आंद्रे आणि बेस्ट बॉयचा अर्णव संघाचा सौरभ बांद्रे यांच्यामध्ये काही फरक शिल्लक राहिलेला नाहीये.
महालक्ष्मी प्रीमियर लीग तर गाजवली आहे सौरभ बांद्रेने, पण आज युवा सेना चषकामध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी तो काय करतोय हे आपल्याला पाहायचंय. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती मात्र प्रेक्षक सुद्धा जुळले जात आहेत. 25 धावांवरती 9 विकेट्स पहिल्या इनिंग मध्ये गमावले गेले आणि तब्बल आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मॅच यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, चेंडू मात्र मैदानातून बाहेर 2 धावांसाठी. आता 1 बॉल आणि 3 धावा. बघूया काय घडतंय. आता गोलंदाजाचा प्रयत्न असेल की हाफ ट्रॅकर चेंडू हाताळायचा, पण सौरभ बांद्रेला मात्र यावेळेला बॅडमिंटन शॉट साठी तयार राहावं लागेल. 1 बॉल आणि 3 रन. आणि दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या शिवडी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांचं मात्र मैदानामध्ये शुभागमन होत आहे. सर्वप्रथम तर या ठिकाणी आज युवा सेना चषक 2026 13व्या पर्वामध्ये मात्र सन्माननीय दमदार आमदार अजयजी चौधरी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी युवा सेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय पूजनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच मात्र महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार माजी मंत्री शिवसेना नेते युवा सेना प्रमुख युवकांचे प्रेरणास्थान वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्यजी उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित हा युवा सेना चषक आपण बघत आहात. 13व पर्व 13 जून ही साहेबांच्या वाढदिवसाची तारीख आणि त्या बरोबर 13 जूनच्या निमित्तानं आज हे 13व पर्व आणि त्याचं हे आयोजन आपण बघत आहात. युवा सेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा युवा सेना चषक. 1 बॉल आणि 3 धावा. एका बाजूला श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 चिंचपोकळी आणि विरोधामध्ये मात्र आपण पाहताय अर्णव बेस्ट बॉयज. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मिळाली आहे सौरभ बांद्रेची विकेट आणि श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 पुढील फेरीमध्ये दाखल. आणि पार्थ बुचकेला मात्र या ठिकाणी या संपूर्ण ओव्हरसाठी 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक स्पोर्टी सॅकचे सर्व भगवानजी सावंत आणि दिलीप भाई गवस यांच्या वतीने पार्थ बुचकेच्या या गोलंदाजीचं कौतुक. 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक पार्थ बुचकेला. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय पार्थ बुचके.